नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर मित्रांनो, शाळा स्तरावर सध्याचा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे निपुण महाराष्ट्र अभियान 2025-26। तर या अंतर्गत मित्रांनो आपल्याला निपुण महाराष्ट्र जे मोबाईल ॲप आहे यामध्ये आपल्याला चाचणी वगैरे घ्यायची आहे। त्या अगोदर आपल्याला वर्ग वाटप करायचे होते आणि शिक्षकाची माहिती सुद्धा भरायची होती। तर सध्याचा जो टप्पा आहे मित्रांनो, त्यामध्ये आपण अभ्यासस्तर चाचणी घेत आहोत आणि यामध्ये आपल्याला दिनांक 22 डिसेंबर ते 27 डिसेंबर पर्यंत ही जी चाचणी असणार आहे ही घ्यायची आहे। तर या संदर्भात मित्रांनो शासनाच्या शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाचं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि त्या अंतर्गत तर हे जे अभियान आहे मित्रांनो हे 3 महिने चालणार आहे आणि या अंतर्गत संपूर्ण वेळापत्रक व महत्त्वाच्या सूचना त्या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहे। तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियान 2025-26 अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे। अध्ययन स्तर चाचणी संदर्भात सूचना व वेळापत्रक त्यामध्ये असणार आहे। संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करू। तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे हे निर्गमित झालेलं आहे आणि इथे आपल्याला दिनांक जरी दिसत नसली तरी खाली याची दिनांक असणार आहे। मी आपल्याला दाखवून देतो सुरुवातीलाच। तर बघा, 5 पेजेसचं हे जे परिपत्रक असणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। हे जे परिपत्रक आहे मित्रांनो हे राहुल रेखावार, संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून निर्गमित झालेलं आहे आणि हे दिनांक 9/12/2025 ला निर्गमित झालेलं आहे। तर बघा, संपूर्ण सविस्तर माहिती आता इथे आपण जाणून घेणार आहोत। प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व मान्य आयुक्त महानगरपालिका उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक प्रशासन अधिकारी शिक्षण निरीक्षक। विषय अत्यंत महत्त्वाचा विषय आहे निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता 2री ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजनाबाबत। तर मित्रांनो, ही जी चाचणी आहे 2री ते 5वीसाठी आहे हे अगोदरच आपण क्लिअर केलेलं होतं। बऱ्याच जणांचे कमेंट्स आले आणि यावर एक महत्त्वाचा व्हिडिओ सुद्धा समोर येणार आहे। बघा, उपरोक्त संदर्भ विषयान्वये भारत सरकार यांच्या निपुण भारत अभियानाअंतर्गत इयत्ता 2री पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सन 2026-27 पर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य प्राप्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे। संस्थितीत प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आल्याने इयत्ता 2री ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी निपुण महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत असून या अंतर्गत मार्च 2025 ते जून 2025 दरम्यान राज्यातील सर्व शासकीय अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर चाचणी घेऊन त्याची माहिती VSK चॅटबोटवर भरलेली आहे। तसेच ऑगस्ट 2025 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये पर्यवेक्षकीय यंत्रणेतर्फे पुनर्चाचणीची नोंद करण्यात आलेली आहे। सदर पुनर्चाचणीचा अहवाल दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी प्रस्तुत कार्यालयात माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य माध्यमिक मान्य संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आलेला आहे। सदर अभियानाचा पुढील टप्पा मासिक मूल्यमापन सुरू होत असून याची सुनियोजित अंमलबजावणी होणे गरजेचे आहे। यासाठी शालेय शिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या शासकीय अनुदान प्राप्त शाळांचा समावेश केलेला आहे। यासाठी आवश्यक पूर्वतयारीच्या अनुषंगाने सर्व मुख्याध्यापक शिक्षकांचा समावेश ॲपमध्ये शालार्थ पोर्टलद्वारे करण्यात आलेला आहे। तथापि चाचणी व मूल्यमापन प्रक्रियेचे अधिक सुलभीकरण होण्यासाठी यातील संबंधितांना शालार्थ प्रणालीतील नोंदणीकृत संपर्क क्रमांक हाच त्याचा लॉगिन ID असेल। शालार्थ पोर्टलमधील बदलानुसार आता शिक्षक व मुख्याध्यापक यांची शाळा व इतर माहिती ॲपमध्ये दिसणार आहे। कार्यक्रमाचे नियोजन पुढील प्रमाणे असणार आहे। तर बघा, अत्यंत महत्त्वाचं हे नियोजन असणार आहे। मुख्याध्यापक स्वतःची संस्थेतील शाळा संपर्क क्रमांक शालार्थ पोर्टलमध्ये तयार करणे मान्यता घेणे। यासाठी मित्रांनो संपूर्ण राज्यासाठी होतं हे 14 डिसेंबरपर्यंत। तर हे संपूर्ण प्रक्रिया मित्रांनो सर्व शाळांची झालेली आहे राज्यामध्ये। त्यानंतर मुख्याध्यापक निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये लॉग इन करणे, 6U जो प्रमाणपत्र होता तो भरायचा होता आणि आपल्याला वर्ग वाटप करायचे होते, वर्ग असाइन करायचे होते सर्व शिक्षकांना। संपूर्ण राज्यामध्ये होतं हे सुद्धा 14 डिसेंबरपर्यंत होतं, 10 ते 14 हे सुद्धा सर्व काम झालेलं आहे। त्यानंतर शिक्षकांनी ॲपवर लॉग इन करणे, शिक्षकांनी कलम 6U प्रमाणे नियुक्त केलेल्या इयत्तेनुसार संबंधित विद्यार्थ्यांची चाचणी घेताना निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये 20 डिसेंबर ही तारीख निवडणे। तर तिथे मित्रांनो काल आता आपण
जेव्हा ती चाचणी सुरू केलेली आहे तिथे 20 डिसेंबर एक बाय डिफॉल्ट तारीख येत आहे, तेच आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर शिक्षकांनी ॲपवर लॉग इन करणे, 6 प्रमाणे नियुक्त केलेल्या इयत्तेनुसार सर्व संबंधित चाचणी घेऊन निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये 20 डिसेंबर ही तारीख निवडणे. तर हे पहिली जी सूचना होती 15 ते 20 डिसेंबरची, ही छत्रपती संभाजीनगर शैक्षणिक विभाग जिल्हा यादी बीड, हिंगोली, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगरसाठी होती. आणि त्यानंतर 22 ते 27 डिसेंबर इतर छत्रपती संभाजीनगर विभाग वगळून इतर सर्व विभागांसाठी होती महाराष्ट्रातील. तर बघा आता याचा जो कालावधी असणार आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे हा. तर हा बघा 19 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान आपल्याला दुसरी चाचणी घ्यायची आहे. फेब्रुवारीमध्ये 23 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मार्च 28, 2026ला घ्यायची आहे. तर अशा पद्धतीचं हे नियोजन असणार आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं. तर बघा शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षकीय यंत्रणा यांना झालेल्या कामाचे नोंदीचे अहवाल व विश्लेषण निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये तात्काळ उपलब्ध होतात. जिल्हा पातळीवरील सर्व यंत्रणे स्वतंत्र डॅशबोर्ड उपलब्ध होणार असल्याने याचा वापर पाठपुरावा व कृती आराखड्यासाठी करता येईल. पर्यवेक्षकीय यंत्रणेची विश्लेषणाच्या कामकाजासाठी लागणाऱ्या वेळेचाही बचत होईल. ॲपमध्ये वरीलप्रमाणे सर्व माहिती अद्ययावत केल्यानंतर शिक्षकांना व मुख्याध्यापकांना पर्यवेक्षकीय पुनर्चाचणीचा शाळानिहाय ऑगस्ट 2025चा अहवाल देखील पाहता येणार आहे. राज्यातील सर्व शाळांची निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत अध्ययनस्तर चाचणी व नोंदणी सुरू होत असल्याने वरीलप्रमाणे कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदरील प्रक्रिया पूर्ण झालेल्या शाळांच्या शिक्षक व मुख्याध्यापकांना निपुण महाराष्ट्र या ॲपचा वापर सुयोग्य रीतीने करता येईल घ्यावी. पर्यवेक्षकीय यंत्रणेने आपल्या अधीनस्थ शाळांची वरीलप्रमाणे कार्यवाही होईल याची खात्री करावी. राहुल रेखावार, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. तर अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे मित्रांनो बघा, याची जी प्रक्रिया होती प्रपत्र अनुसार मुख्याध्यापकांनी 4 अर्जामध्ये ते नोंद करायची होती. हे संपूर्ण मित्रांनो हे झालेलं आहे. आपलं 6 प्रमाणपत्र वगैरे भरायचं होतं, वर्ग वाटप वगैरे करायचं होतं, हे सर्व झालेलं आहे. तर त्या ॲपची लिंकसुद्धा इथे दिलेली आहे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ते असणार आहे. आणि मुख्याध्यापकांनी कोणती कृती करायची हे सुद्धा इथे दिलेलं आहे. त्या ॲपची लिंक आणि डेमो व्हिडिओचा QR कोडसुद्धा इथे दिलेला होता. तर अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक मित्रांनो निर्गमित झालेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जी चाचणी आहे ती सुरू झालेली आहे कालपासून. त्याचा एक आपण स्वतंत्र व्हिडिओ बघितला, एक लाईव्ह डेमो आपण आणणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. आणि त्या ॲपवर मित्रांनो आपल्याला चाचणी झाल्यानंतर नेमकं काय करायचं आहे, अहवाल वगैरे कसा पाठवायचा आहे, आपलं विश्लेषण कसं पाहायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती, त्यानंतर त्या ॲपवर येणाऱ्या ज्या काही समस्या आहे त्याचं सुद्धा शंका समाधान आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत